धुले के करवंद की लक्ष्मीबाई वाघ को जमजम डेयरी से मंगाए दूध में मिलावट का झटका लगा। दूध उबालते ही गाढ़ा होकर रबर जैसे बन गया। नाते रिश्तेदारों ने इसका वीडियो सोशल मीडिया पर शेयर किया, जो जल्दी वायरल हुआ। साथ ही नागरिकों ने डेयरी पर जल्द से जल्द कार्रवाई की मांग की है। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहे। त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे। रंजना घोडसे, आम्ही 21 तारखेला लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी 5-6 वाजेला कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं 5 लिटर। त्याच्यामधून आम्ही अर्ध दूधची बासुंदी केली आणि अर्ध दूध गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं। परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती, तर ते गरम करताना आमची आई त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं। परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघा दुधाचा काय प्रकार घडला। तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले, तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये, कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं। म्हणून आम्ही सर्वजण घाबरून गेलो। तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं। तर ते थोडं आश्चर्य वाटत होतं, कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही, सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार घडतात, दही पेढे वगैरे सर्व काही। म्हणून हे सर्वांसाठी, लहान मुलांसाठी, आजारी माणसांसाठी हानिकारक आहे। म्हणून काहीतरी शासनाने निर्णय घ्यावा आणि काहीतरी कारवाई करावी, यांना काहीतरी शिक्षा द्यावी, एवढीच नम्र